Hello students, so last lecture ला आपण other services हा portion बघत होतो. Now we are going to complete that section and then we are going to study the next part. Okay, so we will complete one by one. See, entry number 76 बघा, services by way of public conveniences such as provisions of facilities of bathroom, वॉशरूम्स, लॅबोरेटरीज, युरिनरी टॉयलेट्स. जे पब्लिक टॉयलेट्स साठी काही ठिकाणी चार्जेस रिकव्हर केले जातात. सी आपण बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी रेल्वे स्टेशन्स किंवा एस टी स्टँड्स वरती ₹1, ₹2 असं काहीतरी कन्सिडरेशन चार्ज करून या फॅसिलिटीज लोकांना अवेलेबल करून दिल्या जातात. जिथे फ्री ऑफ कॉस्ट असेल तिथे सप्लायच होणार नाही. सो त्या ठिकाणी जीएसटीचा प्रश्नच येत नाही. पण जिथे हे काही कन्सिडरेशन रिसीव्ह केलं जातं त्याच्यावरती जीएसटी गव्हर्नमेंटने आकारलेला नाहीये. दॅट सर्व्हिसेस आर केप्ट ॲज एक्झाम. ओके. Entry number 68 बघा, services provided to a recognized sports body. See, services provided to आहे by an individual as a player, referee, umpire, coach or team manager for participation in a sporting event organized by a recognized sports body, or services provided to a recognized sports body or by another recognized sports body. However, services by individuals such as selectors, commentators, curators, technical experts are taxable. The service of a player to a franchisee which is not recognized sports body is also taxable. The term recognized sports body have been defined earlier in this chapter. So इथे recognized sports body कुठेतरी आधी define केलेला आहे. So we will come to that point. पण तुम्ही लक्षात काय ठेवायचं की एखाद्या recognized sports body ला प्रोव्हाइड केलेल्या सर्व्हिसेस आहेत. हे रिकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडीचे एक्झाम्पल काय? से फॉर एक्झाम्पल बीसीसीआय. ओके. सो बोर्ड फॉर क्रिकेट, आय थिंक बीसीसीआय स्टँड्स फॉर बोर्ड फॉर क्रिकेट इन इंडिया असं काहीतरी फुल फॉर्म आहे. जस्ट डोंट रिमेंबर ऍक्च्युली व्हॉट बीसीसीआय स्टँड्स फॉर, बट बीसीसीआय इज रिकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडी. सो बीसीसीआय ला समजा एखाद्या इंडिव्हिज्युअलने ॲज अ प्लेयर, इथे महत्वाची गोष्ट काय, ह्याला इम्पॉर्टंट मार्क करून घ्या, ही IMP सर्व्हिस आहे. ओके. ॲज अ प्लेयर, रेफरी, अंपायर, कोच किंवा टीम मॅनेजर ह्या 5 कॅटेगरीमध्ये सर्व्हिस दिल्या असतील. कुठच्या प्लेयर, रेफरी, अंपायर, कोच और टीम मॅनेजर, तर त्या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहेत. किंवा एका रेकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडीने दुसऱ्या रेकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडीला, सी आयसीसी आहे, आयसीसी ला बीसीसीआय ने सर्व्हिस प्रोव्हाइड केली. सो आयसीसी इज ऑल्सो रेकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडी, बीसीसीआय इज ऑल्सो रेकॉग्नाइज स्पोर्ट्स बॉडी. सो बीसीसीआय ने जर आयसीसी ला सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल तर इट इज ऑल्सो एक्सेप्ट. ओके. पण सर्व्हिसेस कोणाच्या? सिलेक्टर्स, कॉमेंटेटर्स, क्युरेटर्स, टेक्निकल एक्सपर्ट्स आर टॅक्सेबल. सो हे 4 लोक जे आहेत, कोण कोण? सिलेक्टर्स, कॉमेंटेटर्स, क्युरेटर्स और टेक्निकल एक्सपर्ट्स, यांच्या सर्व्हिसेस मात्र टॅक्सेबल कन्सिडर केलेल्या आहेत. सो 5 इंडिव्हिज्युअलने प्रोव्हाइड केलेल्या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहेत इफ दे आर फिटिंग इन 5 कॅटेगरीज. कुठच्या 5 कॅटेगरीज आहेत? सिलेक्टर्स, एक्झाम सर्व्हिसेस मध्ये प्लेयर, रेफरी, अंपायर, कोच और टीम मॅनेजर. आणि टॅक्सेबल कुठच्या आहेत? जर का सिलेक्टर, कॉमेंटेटर, क्युरेटर, टेक्निकल एक्सपर्ट म्हणून सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल तर त्या सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत. ओके. सो आय थिंक दिस एंट्री इज व्हेरी क्लिअर. तुम्हाला जर थोडं हे असेल तर तुम्ही एक चार्ट प्रिपेअर करून घ्या की प्लेयर, अंपायर, रेफरी, त्याच्यानंतर कोच आणि टीम मॅनेजर. If these 5 people provide service to recognized sports body, then this is exempt. On other hand, selectors, commentators, curators आणि कोण होता चौथा कॅटेगरी? टेक्निकल एक्सपर्ट. टेक्निकल एक्सपर्ट यांनी जर सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल तर दीज सर्व्हिसेस आर टॅक्सेबल. ओके. सो ह्या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहेत, या सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत. अगेन, रेकॉग्नाइज्ड स्पोर्ट्स बॉडी ने दुसऱ्या रेकॉग्नाइज्ड स्पोर्ट्स बॉडीला सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल तर अगेन धिस सर्व्हिस इज ऑल्सो एक्झाम्प्ट. सो असा काहीतरी एक चार्ट तुमच्याकडे तुम्ही ड्रॉ करून घ्या ज्यामुळे तुम्हाला ही एंट्री जी आहे ती आठवायला सोपी पडेल. एक्झाम मध्ये हमखास याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि तो का विचारतात तर हे 5 लोक आणि हे 4 लोक याच्यात तुम्हाला कन्फ्युज करतात. ओके. सो तुम्हाला ही एंट्री लक्षात ठेवायची आहे, IMP मार्क करून घ्या. सो आपण ही एंट्री कव्हर केलेली आहे.
ह्याच्यात अनालिसिस एवढंच आहे, तुम्ही ह्या 6 गोष्टी लक्षात ठेवल्यात, ह्या 5 हे 4 लोक कोण आहेत आणि आरसीबी आरएसबी टू आरएसबी एक्झाम्ट आहे, तर काही प्रॉब्लेम नाहीये. सर्व्हिसेस बाय फॉरेन डिप्लोमॅटिक मिशन लोकेटेड इन इंडिया. सो बऱ्याच वेळेला डिप्लोमॅट्स जे असतात दुसऱ्या परकीय देशांमधले, जे शांतीदूत ज्यांना म्हटलं जातं, सो ते डिप्लोमॅटिक मिशन्स इंडियामध्ये जी काही कार्यरत आहेत आउट ऑफ फॉरेन नेशन्सची, सो त्यांनी दिलेली सर्व्हिस जी आहे ती अगेन एक्झाम ठेवलेली आहे. ओके, याच्यामध्ये पण फार मोठा अनालिसिस नाही, मला वाटत नाही याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाईल, बट जस्ट वी आर गोइंग टू लुक ॲट इट. देन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंट अंडर द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कोऑपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर बाय वे ऑफ कोल्ड चेन नॉलेज डिसेमिनेशन. सो आता ही जी मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कोऑपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर, सो ही जे खातं आहे किंवा हे जे मंत्रालय आहे ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात? हे मंत्रालय ऍक्च्युली मंत्रालय सर्व्हिस प्रोव्हाइड नाही करत, त्या मिनिस्ट्रीच्या अंडर एक अथॉरिटी फॉर्म केलेली आहे ज्याला नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंट असं म्हटलं. हे जे नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंट आहे, हे जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, कसल्या? नॉलेज अबाउट कोल्ड चेनचं डिसेमिनेशन, म्हणजे जे काही सेमिनार्स कंडक्ट केले जातील, काही कॉन्फरन्सेस कंडक्ट केले जातील, त्यांची काही शिबिरं आयोजित केली जातील, सो हे यासाठी जे काही अमाऊंट रिसीव्ह केली जाईल, ही सर्व्हिस एक्झाम ट्रीट केलेली आहे. Okay, then come to entry number 57. Services by way of preconditioning, pre-cooling, ripening, waxing, retail packing, labeling of fruits and vegetables which do not change or alter the essential characteristics of the said fruits or vegetables. सी, तुम्ही बऱ्याच वेळेला व्हेजिटेबल्स बघितली असतील जर, किंवा फ्रुट्स बघितली असतील, त्याच्यावरती काही स्टिकर्स लावलेले असतात, किंवा त्याला एक कसं आय डोंट नो काय मटेरियल असतं, पण प्लास्टिक टाईपचं मटेरियलच्या एक नेट्स फिट केलेले असतात. सो किंवा त्याचं एक वेगळ्या पद्धतीने पॅकिंग केलेलं असतं. सो हे रायपनिंग आहे, वॅक्सिंग आहे, किंवा प्री कुलिंग, प्री कंडिशनिंग, ह्या ज्या प्रोसेसेस आहेत, लेबलिंग आहे, सो ह्या प्रोसेसेस जेव्हा फूड्स आणि व्हेजिटेबल्स वरती कॅरी ऑन केल्या जातात, की ज्यामुळे त्यांचं इसेन्शियल कॅरेक्टर बदलत नाही. सो तुम्ही ते पॅक केल्यामुळे, ते सफरचंद किंवा सफरचंदवरती लेबल प्रिंट केल्यामुळे किंवा लेबल फिक्स केल्यामुळे त्या सफरचंदाचा फॉर्म बदलत नाही, ते काहीतरी वेगळं सफरचंद म्हणून ट्रीट केलं जात नाही, ते तसंच सफरचंदच राहतं. सो मी त्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचं, की तुम्ही याच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, याच्यामध्ये जर फॉर्म चेंज होत असला, त्याचं मूळ स्वरूप बदलत असलं, तर मग ते मॅन्युफॅक्चर कॅटेगरीमध्ये जाऊ शकतं. सो ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, प्री रायपनिंग आहे, प्री कुलिंग आहे, वॅक्सिंग आहे, लेबलिंग आहे, या ऍक्टिव्हिटीजमुळे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचं इसेन्शियल कॅरेक्टर अल्टर होत नाहीये. मग या ज्या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेस त्यांनी एक्झम्प्ट केलेल्या आहेत. सो दीज सर्व्हिसेस आर एक्झम्प्टेड. याही एंट्रीला स्टार करून ठेवा. ज्या काही इम्पॉर्टंट एंट्रीज आहेत त्यापैकी ही एक एंट्री, ऍक्च्युअली दिस एंट्री शुड बी गिवन विथ द ऍग्रिकल्चर, पण त्यांनी ती या ठिकाणी दिली, सो दॅट माइट बी इम्पॉर्टंट. आपण त्याही वेळेला ही एंट्री एकदा रिवाइज करू. सो नेक्स्ट एंट्री 52. सर्व्हिसेस बाय ऑर्गनायझर टू एनी पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ बिझनेस एक्झिबिशन हेल्ड आउटसाइड इंडिया. म्हणजे काय? तर आता अशी एक एक्झाम्पल सांगतो, हे पण ऍक्च्युअली मी प्रॅक्टिकली एक बघितलं होतं, की एक बिझनेस ऑर्गनायझर आहे की जो एक फॉरेन मध्ये एक्झिबिशन अलाउड करतोय, हेल्ड करतोय, की इंडियन फूड व्हरायटीज. सो इंडियन मधले जे काही प्रोडक्ट्स असतात, ते कोकण प्रोडक्ट्स असतील, लाईक मँगो पल्प असेल, किंवा आपल्याकडे कोकम सरबत हा प्रॉडक्ट युनिक समजला जातो, काही पिकल्स असतील की जी स्पेशालिटी आहे. ओके, सो असे इंडियामध्ये जे रिजनल फूड्स जे होती त्यांचं एक एक्झिबिशन हेल्ड केलं गेलं होतं दुबईमध्ये. सो आता हे एक्झिबिशन मध्ये एखाद्या फूड एंटरप्रेनरला आपला स्टॉल प्रेझेंट करायचा आहे, त्याला आपले प्रॉडक्ट्स इथे प्रेझेंट करायचे आहेत. सो हे प्रेझेंट करण्यासाठी हा जो ऑर्गनायझर आहे या एक्झिबिशनचा, तो काही अमाऊंट चार्ज करेल, काही फीस चार्ज करेल. सो त्या ज्या फीस चार्ज करेल दॅट विल बी एक्झम्प्ट. सर्व्हिसेस बाय अन ऑर्गनायझर टू एनी पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ बिझनेस एक्झिबिशन हेल्ड आउटसाइड इंडिया. तर हे एक्झिबिशन पण आउटसाइड इंडिया पाहिजे. ते एक्झिबिशन इन इंडिया असेल तर सर्व्हिस एक्झम्प्ट नाही. सी, बिझनेस एक्झिबिशन पाहिजे. सेकंड थिंग, ते बिझनेस एक्झिबिशन आउटसाइड इंडिया पाहिजे, तर ती जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली असेल त्याला एक्झम्पशन दिलेलं आहे. ओके, सो इथे आपण ही एंट्री जी आहे ती कव्हर केलेली आहे. या ज्या एंट्रीज आहेत थोड्या तुम्हाला कंटाळवाण्या वाटू शकतात, पण त्याला काही इलाज नाहीये, बिकॉज आपल्याला ते कम्प्लीट करावंच लागेल. कारण या एंट्रीज थोड्या असं आहे की ह्याच्यामध्ये फार मोठं अनालिसिस नाहीये, पण तरी या लक्षात ठेवायच्या का, ते लक्षात ठेवायच्या. आपल्याकडे काही ऑप्शन नाहीये. आपण एकदा दोनदा तुम्ही काय करा की एक 2-3 रीडिंग ह्याला द्या,
आय थिंक तेवढी रिडिंग सफिशियंट होतील. आय डोंट थिंक तुम्हाला हे खूप वेळा वाचायला लागेल. आपल्याला ते एक्झाम टॅकी टॅक्सेबल आहे एवढं आठवत असतं. सो एक्झामच्या आधी एक 2 ते 3 रिडिंग फक्त ह्याला द्या, मग फार मोठं लक्षात नाही आलं तरी चालेल. ज्या काही या चॅप्टर मधल्या इम्पॉर्टंट सर्व्हिसेस आहेत, जसं की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस, एज्युकेशनल सर्व्हिसेस, त्याच्यानंतर रेंटिंग म्हणजे रेसिडेन्शियल ड्वेलिंग आणि लॉजिंगची सर्व्हिस होती. अशा ज्या काही इम्पॉर्टंट सर्व्हिसेस आहेत तेवढे ग्रुप्स तुमच्याकडे लक्षात ठेवा. बँकिंग सर्व्हिसेस होते, आपण एक ग्रुप बघितला होता. सो तेवढे काही ग्रुप करून ठेवा आणि मग तुम्ही बाकीच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सगळ्या वर्ड टू वर्ड लक्षात नाही ठेवल्या. कारण काही वेळेला थोडं काय होतं की मला कल्पना आहे की सीए इंटरमिजिएटची परीक्षा आहे, तुम्हाला 40 मार्कांसाठी हा धडा आहे, हा विषय आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा एक 1/10 टॉपिक आहे टोटल सिलेबस. सो काय काय लक्षात ठेवणार असा मनामध्ये प्रश्न उभा राहतो. सो त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही शक्य तेवढं एकदा ते दोनदा वाचून घ्या. आय एम शुअर की तुम्हाला एक्झाम मध्ये ज्यावेळी प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला आठवेल की ओके ही सर्व्हिस एक्झाम्प्ट होती, किंवा ते एक्झाम मध्ये प्रश्न अशा पद्धतीने फ्रेम करतात त्या बघून आपल्याला लक्षात येतं की अरे हा इथे एक्झाम्पशन किंवा टॅक्सेबिलिटी आपल्याला ठरवायची होती आणि ही सर्व्हिस एक्झाम्प्ट होती. सो हे कुठेतरी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने पुढे या धड्याची रिव्हिजन करत राहूया. ओके, सो आय विल स्टॉप दिस लेक्चर हिअर. आता ह्याच्यातल्या सुद्धा ज्या काही एंट्रीज राहिलेल्या आहेत त्या आपण कव्हर करूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो आय थिंक नेक्स्ट लेक्चरमध्ये या सगळ्या एंट्रीज कव्हर होतील आणि मग हा अख्खा पोर्शन जो आहे तो आपला संपून जाईल. येस, बाय.